हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत गणित सेतू अभ्यासक्रम. आजच्या क्षेत्राचं नाव आहे संख्या ज्ञान आणि आपण इयत्ता 6वीचा सेतू अभ्यासक्रम आज पाहणार आहोत. तर त्याचा टॉपिक आहे आपला विभाज्य आणि विभाजक आणि आपल्याला चॅप्टर दिलेला आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये आपला चॅप्टर दिला आहे मूळ संख्या आणि सहमूळ संख्या. तर आपण थोडं आठवूया की मूळ संख्या कशाला म्हणतात, संयुक्त संख्या कशाला म्हणतात आणि कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर ज्या संख्येला एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती असते मूळ संख्या. काय म्हटलं मी, लक्षात घ्या. ज्या संख्येचे एक व तीच संख्या असते असे दोनच विभाजक असतात ती असते मूळ संख्या. उदाहरणार्थ दोन म्हणजे कसं, एक आणि तीच संख्या 2 ला फक्त त्याच संख्येने भाग जाते आणि 1 ने भाग जाते ती असते आपली मूळ संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त विभाजक असतात, त्या संख्येला आपण म्हणतो संयुक्त संख्या. उदाहरणार्थ 4 घेऊ आपण. 1 ने 4 ला भाग जातो, त्यानंतर 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो, म्हणजे 2 पेक्षा जास्त आहेत म्हणून आपली ही झाली संयुक्त संख्या. आणि 1 ही संख्या कशी आहे, संयुक्तही नाही आणि मूळ सुद्धा नाही. म्हणून मग आता आपल्याला दिलं आहे संबोध कोपरा. 2 ही सर्वात मूळ संख्या आहे. नेहमी लक्षात ठेवा की 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आता बघू आपण की सहमूळ संख्या कशाला म्हणायची. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायची, तर 2 संख्यामध्ये फक्त एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर उदाहरणार्थ आपल्याला दिले आहे 10 दिला आहे आणि 21. समजून घ्या, 10 आणि 21. तर 1 2 3 4 नाही, सॉरी. तर बघा, 10 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, 1 2 5 आणि 10. आणि 21 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, 1 3 7 and 21. तर याच्यामध्ये फक्त एक ही संख्या समान आहे. काय आहे, एक ही संख्या समान आहे, म्हणून या अशा संख्यांना आपण काय म्हणू, सहमूळ संख्या. तर 10 आणि 21 ही आपली सहमूळ संख्या आहे असं आपण म्हणू. त्याच्यानंतर आहे आपल्याला खाली तक्ता दिला आहे, त्याच्यामध्ये काय 2 ते 10 पर्यंतच्या मूळ व संयुक्त संख्या दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. व 2 ते 10 पर्यंतच्या 4 मूळ संख्या आहेत. तर पहा, 2चे विभाजक केले आहेत 1 आणि 2. आता आपल्याला ठरवायचे आहेत की ती मूळ आहेत की संयुक्त आहेत. तर आपल्याला लक्षात आहे की मूळ संख्येची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे. ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. तर आता 2चे विभाजक किती आहे, 2 आहे, 1 आणि 2. त्यामुळे आपण काय म्हणू की 2 ही संख्या मूळ संख्या आहे. त्याचप्रमाणे 3 ला काय म्हणू, 3चे विभाजक किती आहेत, 1 आणि 3च आहेत. तर ती सुद्धा आपली काय आहे, मूळ संख्या. त्याच्यानंतर 4
संयुक्त संख्येची डेफिनेशन काय आहे? ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या. तर इथं आहे ना 2 पेक्षा जास्त, 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. म्हणून आपली ही संख्या काय झाली? संयुक्त संख्या. 5 ही काय होईल? मूळ संख्या, कारण फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणून 5 ही सुद्धा संख्या आपली मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर पहा की 6 ही मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे? ऑफकोर्स ती काय आहे? संयुक्त संख्या. का बरं? कारण त्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, म्हणून 6 ही आपली संयुक्त संख्या आहे. त्याचप्रमाणे 7 ही मूळ संख्या आहे, 8 ही संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर 9 ही काय आहे आपली? संयुक्त संख्या. आणि 10 काय आहे? संयुक्त संख्या. आता तुम्हाला प्रश्न दिले आहेत 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या लिहा. तर आपल्याला काय करायचे आहेत? 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या आहेत. तर 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या? तर आपल्या 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत आपल्या? 11, 13, 17, 19, 23 आणि 29. ह्या काय आहेत आपल्या 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या काय? मूळ संख्या कशाला म्हणतात? पहिल्यांदा तर मला ते सांगा की मूळ संख्या कशाला म्हणतात. मी एवढं सांगितलं. फक्त 1 आणि तीच संख्या असेल त्या संख्येला आपण काय म्हणू? मूळ संख्या. तर बघा 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या काय आहेत? 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 36, 37, 41, 43 and 47. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47. ह्या आहेत आपल्या मूळ संख्या. ओके. त्याच्यानंतर पहा तुम्हाला दिलं आहे की दिलेल्या संख्यामधील मूळ संख्येला गोल करायचे आहे. तर आपण 11 ते 30 पर्यंत आणि 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या पाहिल्या. तर तुम्हाला समजलंच असेल की मूळ संख्या कोणत्या. तर तुम्ही याच्यामध्ये बघा आणि त्या संख्येला गोल करा. 24 ही आपली मूळ संख्या होईल का? नाही. 24 ही काय होईल आपली? संयुक्त संख्या. त्याच्यानंतर 31 ही आपली मूळ संख्या होईल का? हो, होईल. कारण फक्त 1 आणि 31ला त्याच संख्येने भाग जातो, म्हणून 31 ही आपली मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 49 नाही, 12 नाही, 23 हो ही मूळ संख्या आहे, 48 नाही, 59 नाही, 74 नाही, 91 यस. आता खालील जोड्यामधील सहमूळ संख्या आहेत की नाही ते ठरवायचे आहेत. आता पहा 14 and 21 आहे. 14 and 21. तर आपल्याला पाहायचे आहेत की हे काय आहे? सहमूळ संख्या आहेत का? तर पहा 14, 1, 2, 1, 2, 7,
7 and 14 and 21. 21 मध्ये काय येईल? 1 1 3 7 and 21. तर याच्यामध्ये 2 ह्या कॉमन संख्या आहेत, त्यामुळे ही सहमूळ संख्या होणार नाही. त्याच्यानंतर आहे 13 and 17. 13 and खालील जोड्यामध्ये सहमूळ संख्या आहेत की नाही हे ठरवायचे आहे. तर त्याच्यामधलं आहे, त्याच्यानंतर आहे 13 and 17. 13 and 17 चे 1 आणि 13 and 1 आणि 17 हे विभाजक आहेत. तर याच्यामध्ये फक्त एक ही संख्या सारखी आहे म्हणून ही आपली सहमूळ संख्या होईल. 10 and 13 ही आपली सहमूळ संख्या होणार नाही, कारण याच्यामध्ये 1, 5, 10 या संख्या येत आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त संख्या येत आहेत म्हणून ही आपली सहमूळ संख्या होणार नाही. आणि सहमूळची कंडिशन काय? फक्त एक ही संख्या समान असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे 15 and 16 ही आपली सहमूळ संख्या होणार, कारण 15 1 3 4 1 3 5 and 15 आणि 16 1 4 8 and 16 म्हणून आपली 15 and 16 सहमूळ संख्या होणार. त्याच्यानंतर आहे आव्हानात्मक कोपरा, म्हणजे थोडासा डिफिकल्ट लेवल. तर याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या चौकटी काढायची आहे, म्हणजे एक बॉक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन्ही विभाज्य असणाऱ्या संख्यांना लाल रंगाचे वर्तुळ करायचे आहे. 5नी विभाज्य असणाऱ्या संख्यांना निळ्या रंगाची चौकट करायची आहे. चौकट म्हणजे छोटासा डब्बा करायचा आहे. आणि 1 ते 100 मधील मूळ संख्यांना वर्तुळ करून काठ मारायचे, म्हणजे काय करायचे, तुम्हाला मूळ संख्या ओळखायची आहे. आता मला सांगा, मूळ संख्या व सहमूळ संख्या ओळखता येतात का तुम्हाला? हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा अँड सोबतच त्याच्याजवळ असलेले बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. थँक्यू.